क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन जिजाऊ भाकरी केंद्र उद्योग समूह चाणक्य गुरुकुल श्री सिद्धेश्वर भोजनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय भाकरी बनविणे स्पर्धेस महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। भारतात प्रथमच ही स्पर्धा संपन्न झाली। यशस्वी महिला स्पर्धकांना रोख पारितोषिके व पूर्ण आहेर देऊन सन्मानित करण्यात आले। तसेच सहभागी प्रमाणपत्र, बॅग, मकर संक्रांत स्पेशल भेटवस्तू, ब्लाउज पीस भेट देण्यात आले। विजेत्यांना कलबुर्गीचा मोफत प्रवास घडविला जाणार आहे। भाकरी बनविणे स्पर्धकामुळे महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे। त्यामुळे भाकरीचा सन्मान झाल्याची भावना ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ बदगुंडकी व संयोजिका संगीता बदगुंडकी यांनी व्यक्त केली। सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील बहुचर्चित भाकरी स्पर्धा मोठ्या उत्साहानं 11 तारखेपासून आज दिनांक 16 गुरुवार स्वामी समर्थांच्या दिवशी पार पडली आहे। कसं होणार, कोण जिंकणार आणि कसं मॅनेज होणार आणि येतील की नाही, इथंपासून सुरू झालेली ही स्पर्धा इथंपर्यंत आलेली आहेत। हे अंतिम फेरीतले आमचे महाविजेते आहेत। खरं तर प्रत्येक सहभागी महिला ही स्पर्धा जिंकलेली आहे। आमच्या या सगळ्या भगिनींचं अभिनंदन करतो, त्यांनी हे पवित्र काम केले। ही भाकरी मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही सिद्धेश्वर मंदिरामध्ये दिलो। आज गुरुवार 2-3 स्वामी समर्थ सोलापूरच्या मंदिरामध्ये देणार आहोत आणि भारतीय संस्कृती उत्सव जे कलबुर्गीमध्ये होणार आहे त्या ठिकाणी आपली ही भाकरी जाणार आहेत। एवढंच नव्हे, शनिवारी भाकरी उद्योगातील संधी या विषयावरती मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे आणि यातल्या सगळ्या भगिनींना ज्यांना इच्छा आहे त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भाकरीची बँक भारतात पहिल्यांदा सुरू करतो, त्याची तयारी होईल। जिजाऊ जयंतीपासून ते शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी आहे, तोपर्यंत आपण तयारी करतो। येणाऱ्या 19 तारखेला आपल्या शिवजयंतीला उद्घाटन करू। आज आमच्या भगिनी चुलीवरच्या विशेषतः भाकरी केले, त्यांनी भाकरीला सन्मान मिळवून दिला, त्याबद्दल सर्व भगिनींचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचा उत्साह खूप छान होता आणि हे अंतिम फेरी त्यांनी सहभाग घेतलेत। यातल्या 5 भाग्यवान विजेत्यांना रोख बक्षिसं आणि पूर्ण आहेर मिळणार आहे आणि पुढच्या 10 महिलांना पैठणी मिळणार आहे आणि एक मोठा रोजगार संधी पण मिळणार आहे। अजून एक आनंदाची बातमी, या सगळ्या महिलांना कलबुर्गीचा प्रवास कलबुर्गी रेल्वेने आपण मोफत जाहीर करतो। काय रेल्वे तुम्ही सांगायचं, त्या दिवशी आपण सकाळी इथनं रेल्वेला बसू, कलबुर्गीला जाऊ, भारतीय संस्कृती उत्सव बघू आणि तुम्ही केलेली भाकरी त्यांना मिळतं की नाही हे पण बघा। कलबुर्गीचा प्रवास तुम्हाला, म्हणजे आज तुम्ही एवढा वेळ दिलात म्हणून। आतापर्यंत आपण सगळं प्रवास जो आहे तो बघितलेला आहे, त्याचा निकाल आपल्यासमोर आता सध्या दिसते। खरं तर सगळ्यांचं अगोदर आभार मानायला पाहिजे, कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण खूप वेळ वाया घालवतो। खरं तर ही वेळ वाया न घालवता एक संधी म्हणून त्यांनी बघितलं आणि आमच्यावरती विश्वास ठेवून इथंपर्यंत आले। त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य तो साध्य झाला असं म्हणायला हरकत नाही। सर्व महिला भगिनींचं मी मनापासून आभार मानते, कौतुक करते, कारण प्रत्येक महिला मगाशी म्हणल्यासारखं म्हणजे दोन्ही ह्याच्यामध्ये स्पर्धा म्हणले की एक जिंकणार असतं आणि दुसरे हारणारे असतात। दुसरे हरल्याशिवाय समोरच्याला जिंकता येत नाही। खरं तर आता सध्या जे जिंकलेत त्याच्यापेक्षा जे ज्यांना जिंकवण्याचा प्रयत्न केलेत त्यांच्यासाठी खरं तर ही कौतुकाची थाप आहे। ड्रीम फाउंडेशनच्या वतीने ही वेळोवेळी चालणारा उपक्रम हे आपल्या सर्वांच्या मदतीने आणि सहकार्याने सक्सेस होतोय, ती आता आपण या ठिकाणी बघतोय। तर सर्वांचं मी मनापासून आभार मानते। सगळ्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून इथंपर्यंत आले, तो त्यांचा विश्वास देखील यामध्ये दाखवला। सगळेजण यामध्ये सहभागी हिरिरीनं सहभाग घेतला होता। 1 जणांचा नंबर येणार आहे हे पहिल्यापासून खात्री आहे, पण ते आलेले भाग्यवान जे आहेत ना त्यांचं तर कौतुक आहे, पण त्यांना नंबर येण्यासाठी जे सहकार्य केले खरं तर त्यांचं कौतुक आहे। या स्पर्धेसाठी गजराबाई बदगुंडकी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तसेच लकी ड्रॉद्वारे विशेष भेट देण्यात आली। हुरडा पार्टी त्यांनी फार कुणाच्या ध्यानी नाही म्हणणे, पण सोलापूर शहरात हुरडा हा फार प्रसिद्ध आहे। पण तो हुरडा कसं पब्लिसिटी व्हायला पाहिजे आपल्या सोलापूर शहराची, तर तो हुरडा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं आणि त्यांनीही आपल्या सोलापूर शहराचं हुरड्याचं कौतुक केलं आणि अशा पद्धतीने आज इथे जवळजवळ 400 महिलांनी सहभाग घेतला होता। त्याच्यामध्ये 15 महिलांचं सिलेक्शन झालं आणि आज ती स्पर्धा झाली। अतिशय चांगल्या प्रकारे महिलांनी इथं ज्यांना चांगलं इथं भाग घेतलेला आहे, चांगल्या ज्वारीच्या रोट्या केलेल्या आहे। कुणाला नंबर द्यावं आणि कुणाला नाही असा प्रश्न फार मोठा निरीक्षकाच्या समोर आलेला आहे। तर मनापासून मी सर्वांना शुभेच्छा देते, काशीनाथच्या कार्याला शुभेच्छा देते। असंच काम करावं आणि सोलापूर शहरांच्या युवकांना ज्याप्रमाणे ते स्वावलंबी सक्षम करत आहे त्याप्रमाणे महिलांना सुद्धा सक्षम करण्याचं काम करत आहे। भाकरी बनविण्याच्या स्पर्धेमुळे आमच्या नैसर्गिक कलागुणांना वाव मिळाला,
स्पर्धा चांगली झाल्याचे मत सहभागी महिला स्पर्धकांनी व्यक्त केले. मला तर वाटतं सर, माझी भाकरी मी कुठेही जाळली नाही, फाडली नाही, फाटली नाही आहे. पण आता सरांनी काय करते ते बघू, त्यांच्यावर डिपेंड आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या मिस्टरांनी मला साथ दिलेली आहे, प्रोत्साहन केलं, त्यांच्याबद्दल माझ्याकडून त्यांचं अभिनंदन. आणि असंच मला प्रोत्साहन देत जावा, मी पुढे पुढे भाग घेत जाईल. याच्यासाठी सिद्धయ్య हेल्मेट माशाळस तिथून आम्ही 68 केले बघा. पातळ व्यवस्थितच केले, कमी होऊ दे पण व्यवस्थित भाजणं बडवणं चांगलं व्यवस्थित बडवले. सरांनी हे मोका दिल्याबद्दल लई चांगलं वाटलं आम्हाला. थँक्यू. सरस्वती केशव क्षीरसागर, भाकरीच्या स्पर्धेत भाग घेऊन आनंद झाला. जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. देशमुख पाटील वस्ती सोलापूरमधून आलो. राजश्री गोविंद नागठाण, आम्ही कल्याणनगर भाग 1 मधून आलो. 80 मी 15 वर्षापासून करायला लागले सर. ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून आज श्री काशीनाथ बथुणगी सरांनी सोलापूरमध्ये एक अनोखा, ज्याला वेगळ्या पद्धतीने म्हणतो आपण, महिला भाकरी म्हणजे सोलापूरची भाकरी, ज्वारीची भाकरी हे प्रसिद्ध भाकरी आहे. कडक भाकरी, पातळ भाकरी, चांगल्या भाकऱ्या, अशा खूप चांगल्या पद्धतीने आज ही स्पर्धा काशीनाथ सरांनी या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आणि शेवटचे 15 जे या ठिकाणी स्पर्धक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आज मी पण पाहिलं या ठिकाणी पांढरे शुभ्र, गोल आणि पातळ अशा खूप चांगल्या पद्धतीने भाकऱ्या बनवलेल्या आहेत. त्यामुळे आज महिलांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी, स्वावलंबन आणि त्यांच्या पायावरती उभं राहून एक आत्मनिर्भर करण्यासाठी हा जो प्रोजेक्ट काशीनाथ सरांनी चालू केलेला आहे, त्या काशीनाथ सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि तसेच ड्रीम फाउंडेशनला माझ्याकडून गुरु फॉर लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचे अनेकांनी ड्रीम फाउंडेशनचे कौतुक केले.